तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि मी आता माझा अलिबागचा व्लॉग 1चा पार्ट 2 करतोय। ॲक्च्युली व्लॉग 1च होणार आहे, पण हा पार्ट 2 मी तुम्हाला आता माझ्या पार्ट 1 मध्ये सांगितलं का करावं लागलं, कारण माझा व्हिडिओ जरा जास्त मोठा होत होता। त्यामुळे मी एका पार्ट 1 मध्ये मी इथले ट्रॅव्हल जो मी केला आहे संभाजीनगर टू अलिबाग हा मी कॅप्चर केला। आणि आता इथून पुढे आमचं जे बजेट स्टेइंग आहे किंवा इथे आम्ही काय काय बजेटमध्ये तुम्हाला ऑप्शन देणार आहे त्याचा मी इथून पुढे व्हिडिओ कॅप्चर करेन। तर चला माझा हा व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आमचं महिला मंडळ ऑलरेडी पोहोचलंय, त्यांनी हे पण फायनल केलंय कुठं थांबायचंय। आणि आम्हाला ॲक्च्युली इथं पोहोचायला झाला होता 1 ते 1:30 वाजला होता। तर आम्ही आता डायरेक्ट आमच्या होमस्टेवर जाण्याच्या ऐवजी आम्ही डिसाईड केले की डायरेक्टली जो कॉमन बीच आहे तिथेच आम्ही स्टे करून इथंच थोडं काय लंच वगैरे करूया तिथे। आमचं ब्लेंडेड ब्लॉग म्हणून चॅनल आहे, आता चालू केलंय। साहेबांनी तुमचं यांचं नाव काय? सुजित स्टॉल। आम्ही काशीद बीचच्या सुजित स्टॉलवर आहे, साहेब भेटले आम्हाला। चला काय नाही आमचं महिला मंडळ बसलंय इथे, तर बघू काय काय ऑर्डर केलंय आता। तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला आता सांगितलं की आम्हाला इथं पोहोचायलाच ऑलरेडी 1:30 वाजून गेला होता। आणि आमच्या होमस्टेवर जाऊन मी जेवणाची ऑर्डर जर द्यायला गेलो तर ते ऑर्डर घेऊन मी ॲक्च्युली बुकिंग नव्हतं केलं, कारण आमच्या इथे काशीदमध्ये आवडीचे 2 ते 3 होमस्टे, तर जिथे फर्स्ट आम्ही प्रेफरन्स देतो कुठलं कॅटेगरी वाईज 1, 2, 3। तर फर्स्ट आम्ही आमचं जे फर्स्ट प्रेफरन्स आहे तिथे आम्ही जाणार आहे। आणि कुठे पण गेलं ऑर्डर दिलं तर कमीत 1 ते 1.5 तास थांबावं लागतं। तर मग आम्ही काय केलं की कॉमन बीचवरती जे स्टॉल असतात ना, तर तिथे आता आम्ही थांबलोय। आणि तिथे आम्ही एक फिश थाळीची ऑर्डर केली, त्यामध्ये 2 पीस येतात। मग तुम्ही पापलेट सांगा, सुरमई सांगा किंवा आणखी जे काही असेल बांगडा वगैरे ते सांगा, ते देतात। त्यासोबत त्यांचे राईस, चपाती ते देतात आणि एक्स्ट्रा चपाती वगैरे ते चार्जेबल असतं। सोबत इथली आम्हाला अंडा भुर्जी आणि मॅगी खूप आवडते। तर आम्ही आता आमचा बजेट प्लॅन स्टार्ट केला, तो स्टार्टिंग फ्रॉम कॉमन बीच। आणि हे पहा, मी आमचे सुरमईचे फिश जे थाळीतले फिश आहे ते आम्ही ऑलरेडी फ्राय मागवले थोडे। आणि आमचा एक्झॅक्ट समोर बघा बीच आहे। तर आम्ही आता इथलं आमचं लंच आटपून आमचे 2 ते 3 फेवरेट, सगळ्यात फेवरेट होमस्टे आहे। एक आहे सूर्यकिरण, तिथलं नाही त्या या बीचला जाणार, त्याच्या बाजूच्या हा त्या आमचे 2 इथले फेवरेट होमस्टे आहे। एक आहे सूर्यकिरण, त्याची जागा थोडी लहान आहे पण तिथलं जेवण अप्रतिम असतं, खूपच छान। दुसरं आहे फ्रेंड्स होमस्टे आहे, तिथे जागा भरपूर आहे लेकरांना खेळायला वगैरे। तिथे ते ओनर नसतो, तिथे त्यांचे केअरटेकर असतात, ते दर 2-3 वर्षाला चेंज होतात। आणि त्याच्या बाजूचं काय नव्हतं ते लास्ट टाइम आपण थांबलेलं, नाही फ्रेंडच्या बाजूचं, मी ते पण नाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं ते कुठलं आहे, तर ते पण आहे। तर तिथे पण फॅमिलीसाठी खूप छान जागा आहे, त्याचं नाव आठवत नाही मला थर्ड ऑप्शनचं। तर आम्ही आता आमचा लंच इथला निपटतो आणि पुढे आमचं होमस्टे मी कुठलं फायनल करतो मला दाखवतो। तर मित्रांनो, आता काशीदच्या कॉमन बीचवरती आमचा दुपारचा लंच खूप छान पद्धतीने झाला। हां, साक्षीने बबल्स घेतले। आता आम्ही इथे आलोय विदाऊट बुकिंग। आणि आमचे आता जे आमचे फेवरेट 3 होमस्टे कॅटेगरी वाईज फर्स्ट, सेकंड, थर्ड, आणि आम्ही आमच्या फर्स्ट सूर्यकिरणचे फेवरेट आमचं होमस्टे आहे, जेणेकरून की तिथे ना जेवण खूप छान मिळतं आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं। तर आम्ही आता तिथे ट्राय करतोय बुकिंगसाठी। तर आम्ही होपफुली जर सूर्यकिरण भेटलं तर असं नाही की आमचं जे सेकंड प्रेफरन्स होता, थर्ड प्रेफरन्स होता तो आम्ही तुम्हाला दाखवणार नाही। आम्ही डेफिनेटली नेक्स्ट टाइम सेकंड प्रेफरन्समध्ये जाऊन बुकिंग करणार, तो व्हिडिओ वेगळा बनवणार। आणि थर्ड प्रेफरन्समध्ये जाऊन बुकिंग करणार, थर्ड व्हिडिओ वेगळा बनवणार। तर बघू आता आम्हाला कुठला आमचा होमस्टे मिळतो ते पुढे बघूया। तर मित्रांनो, आता आम्ही आमचं होमस्टे बुकिंग करण्यासाठी चाललोय।
आता इथे आहे ना ॲक्च्युली आता तुम्हाला समोर एक हे दिसेल फ्रेंड्स म्हणून आहे होमस्टे, फ्रेंड्स होमस्टे. तो आमचा सेकंड नंबरचा प्रेफरन्स आहे. इथे जागा वगैरे खूप चांगली आहे लेकरांना खेळण्यासाठी, भरपूर मोठी स्पेस आहे. पण आम्हाला ॲक्च्युली जेवण ह्याच्यापेक्षा जिथे आम्ही जाणार आहे ना तर आमचा फर्स्ट प्रेफरन्स सूर्यकिरण म्हणून त्याला आहे. एक मिनिट, फ्रेंड्स कुठे आहे? हे पुढे आहे ना, ती रिक्षा आली तिथं ती दिसते. हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला जर दिसाल ना फ्रेंड्स, हा आमचा सेकंड प्रेफरन्स आहे. ही प्रॉपर्टी पण खूप छान आहे. आम्ही नेक्स्ट व्हिडिओ इथं 100% करू. आणि हा पुढे सी टच, आम्हाला जर थर्ड नाव आठवत नव्हतं ना, हे वाला सी टच म्हणून आहे. तर हा आमचा थर्ड प्रेफरन्स आहे. आता आम्ही आमच्या फर्स्ट प्रेफरन्स कडे चाललोय. तर मित्रांनो, आमचं हे बघा आता काशीद मधलं फेवरेट जे होमस्टे आहे ते आहे सूर्यकिरण. आणि मला वाटतं ते सूर्यकिरण हॉटेलचे ज्युनियर सूर्यकिरणवाले जे ज्युनियर सूर्यकिरण आहेत ते आता स्कूलमधनं आलेत आणि आम्ही आता त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये एंट्रन्स करतोय. तर मित्रांनो, ही आहे सूर्यकिरणची प्रॉपर्टी आणि इथं आम्ही जेवणाला फार प्राधान्य देतो आणि यासाठीच इथे येतो. तर आता पुढे मी तुम्हाला सांगतो, जरा विचारतो आम्हाला बुकिंग मिळते इथे की नाही म्हणून. तर मित्रांनो, आम्हाला आता सूर्यकिरणमध्ये बुकिंग भेटलंय. हे आमचे पूर्वीचे परिचयाचे पण आहेत आणि ॲक्च्युली आम्ही थोडं ऑड डेमध्ये आलो. आज काही विकेंड वगैरे नाही आहे, त्यामुळे आम्हाला आमची रूम तर भेटली आहे. मी तुम्हाला सूर्यकिरणचा व्ह्यू दाखवतो बाहेरनं आणि इथली प्रॉपर्टी कशी ती दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे सूर्यकिरण गेस्ट हाऊस. हे होमस्टे या प्रकारची इथे ही एक छोटीशी प्रॉपर्टी यांची. तर ॲक्च्युली आम्हाला ना इथलं जेवण खूप आवडतं, सोनलला मला. हे बघा, इथे असे लंच डिनरसाठी यांनी इथे अशी व्यवस्था केलेली बसायला. हे यांच्या रूम्स आहेत. या साईडला पण इकडे जागा आहे बसायला. हे इथं हातपाय धुण्याची सोय आहे. हे इथे असे थोडे नारळाच्या झाडांना आणि इथे झोके वगैरे केलेले आहेत वरती. इथे जे बोन फायर वगैरे पण आपण करू शकतो. आणि चला मित्रांनो, मी तुम्हाला रूम दाखवतो इथली. ही आमची रूम आहे, फॅमिली रूम. तर मित्रांनो, ह्या रूममध्ये ॲक्च्युली ना तुम्हाला पार्टिशन असं मिळतं. हे बॅक साईडला इथे बेडरूम आहे. एक सिम्पलचं बेड आहे. एक कबर्ड मिळतं. या साईडला इकडे वॉशरूम आहे. हे एक बेडरूम आहे. इथं या रूमला AC नॉन AC असे दोन्ही ऑप्शन आहे. आणि हा रूमचा फर्स्ट पार्ट आहे समोरचा. इथे तुम्हाला सोफा वगैरे मिळतो. TV होती लास्ट टाइम इथे, आता काय नाही माहीत नाही, मला विचारावं लागेल. तर या प्रकारचं असं नॉर्मलशी एक छान पण अशी मोठीवाली रूम मिळते आपल्याला. तर मित्रांनो, या प्रकारे या होमस्टेची रूम तुम्हाला मी दाखवली. आणि इथे विशेष म्हणजे काय नाही की तुम्ही असं नाही की फॅमिलीमध्ये तुमच्या 3 मेंबर आले, 2 मेंबर आले किंवा 5 मेंबर आले, 6 मेंबर आले, असं याचं लिमिटेशन एवढं नाही आहे. तुम्ही जर त्यांच्या व्यवस्थित बोलले तर ते अलाउड करतात. आता मी तुम्हाला जी रूमचा माझा हा जो फर्स्ट पार्ट दाखवला रूमचा पार्टिशनमधला, इथे ते तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मॅट्रेस ऑलरेडी रूममध्ये ठेवलेले असतात. म्हणजे तुमच्यासोबत जर तुम्ही 5-6-7 जण पण ॲडल्ट म्हणजे फॅमिली ग्रुप आला ना तरी तुम्ही ॲडजस्ट होऊ शकता. तर पर हेड या रूमचे चार्जेस ॲक्च्युली जर कॅल्क्युलेट केलं तर खूप कमी पडतात. या रूमला आम्हाला किती चार्जेस लागले काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल. तर तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आणि इथलं जेवण वगैरे काय हे सगळं मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हा, मला आता बोन फायर पण करायचं आहे. हा, तर साक्षी सगळं आता बोन फायरची रिस्पॉन्सिबिलिटी साक्षीची आहे.
मित्रांनो आम्ही आता आमचं जे होमस्टे आहे इथून हार्डली 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती एक बीच आहे यांचं. याला आपण ॲक्च्युली ना काशीद बीचचं कॉमन बीच नाही आहे, हे आहे या बीचला म्हणतो चिकनी बीच. तुम्ही बरोबर ऐकलंय, चिकनी बीच. ॲक्च्युली काशीदपासून 1 किलोमीटर थोडं पुढं आलं ना, ॲक्च्युली काशीद गावापासून तर चिकनी गाव आहे आणि त्या गावाचे बीच आहे ते हार्डली म्हणजे आमच्या होमस्टेपासून 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. अरे हे बघ हे बघ हे बघ हा ब्लेंडेड ब्लॉग. अरे ये काय नाव तुझं हे ना बघ नंतर 8 दिवसांनी येईल नेक्स्ट संडेला. तर मित्रांनो आमच्या होमस्टे पासून एक 10 मिनिटं पुढं चालत आलं की आता हा सरळ चिकनी बीचला रस्ता जातो. आणि काशीद बीचचा कॉमन जो बीच आहे ना, काशीद बीच ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यापेक्षा या बीचला फार गर्दी कमी असते आणि हा बीच क्लीन आहे त्याच्यापेक्षा. इथे क्लीन आहे. आणि काल आम्ही आलो तर आईला एक उलटा पडलेला क्रॅब पण भेटला होता. अच्छा, ह्या बीचवरती ऑलरेडी काही स्टॉल पण आहेत, जिथे नाश्ता वगैरे पण हे लोक इवन जेवण वगैरे पण जर आपल्या रिक्वेस्टनुसार बनवून देतात. हे गाव समोर आहे काशीदचे चिकनी बीच. हे काय पार्किंगची पण व्यवस्था आहे इथे. हा हा आमचा काशीदचा मित्र नवीन तोच आहे. सोनल चहा घेऊ ना बघ जा. हा पुढे जाऊ त्या साईड. हा बघ पाणी किती मागे गेलं. सकाळी किती पाणी पुढे होतं. मी राहू दे ना अरे जास्त खाली गेलं जास्त खाली गेलं. मी तर चालली खाली. तर मित्रांनो हा आहे काशीदचा चिकनी बीच. या साईडला तर आम्ही सनसेट बघणार आहे. आणि हा जो इकडे दिसतो ना स्ट्रेट, 1 मिनिट तुम्हाला हे जे झाडं दिसत असते ना बीचवर लास्टला, तिथे आहे काशीदचा कॉमन बीच. जो आपण काशीदमध्ये एंट्री केल्याबरोबर जो राईट साईडला बीच दिसतो ना, तो आहे तो वाला कॉमन बीच आहे. आणि याला चिकनी बीच म्हणतात ऍक्च्युली. आणि हा 1 मिनिट ना बाळा, सकाळी ना पाणी ह्या इथपर्यंत येतं. इथं हे जे काका इथं खेळतायत ना त्या साईडला इथपर्यंत. आणि आता संध्याकाळी बघा, सकाळी तर ही दगड अजिबात दिसत नव्हते इथे. छान बीच आहे मित्रांनो काशीद. मी तर म्हणेल की अलिबाग मध्ये आम्ही नागगाव बीच वगैरे भरपूर बीच फिरलोय, पण त्याच्यापेक्षा हा बीच जो आहे हा आम्हाला फार आवडला. एक तर इथं याचं पाणी पण स्वच्छ आहे, बीच पण स्वच्छ आहे आणि काही असं खूप जास्त रिस्की नाहीये. काशीदचं जे लोकल बीच आहे त्यापेक्षा बऱ्यापैकी इथे आता गर्दी वाढायला लागली. पूर्वी इथे एवढे टुरिस्ट नसायचे. जास्त करून काशीदचं जे कॉमन बीच आहे त्या साईडला भरपूर लोक असायचे पूर्वी, पण आता या साईडला पण बरीच गर्दी व्हायला लागली. काशीदच्या कॉमन बीच पेक्षा तर हे बऱ्यापैकी स्वच्छ बीच आहे आणि इथलं पाणी पण क्लीन आहे. आणि ते असे काही चांगले प्रॉपर्टीज पण बनतात स्टेसाठी. आणि या ठिकाणी त्याचे स्टॉल पण आहेत.
तर मित्रांनो ओव्हरऑल ही राहिली आमची काशीची ट्रिप आणि आता आम्ही इथं चिकनी बीच म्हणजे काशीचं जे सेकंड बीच आहे तिथे आम्ही सनसेट एन्जॉय केला. या बजेटच्या बाबतीत मी जे तुम्हाला सांगायचं होतं तर ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होमस्टेमध्ये तिथे 1800 ते 2000 पर्यंतचे रेट तिथे आहे. तुम्ही तिथे बार्गेनिंग पण करू शकता. ते विकेंड्सच्या डेटवरती पण अवेलेबल आहे. तिथे रेट थोडे अप अँड डाऊन होऊ शकतात. मात्र तिथलं जेवण हे खरंच खूप उत्तम जेवण आहे मित्रांनो. काशीमध्ये आता आम्ही बऱ्याच 8-10 वर्षापासून येतो पण एवढं छान जेवण आम्हाला म्हणजे आम्ही कुठंच एवढं छान जेवण एक्सपिरियन्स नाही केला इथे कुठे. तर तुम्ही बिंदास इथं येऊन राहू शकता आणि जेवण तर तुम्हाला नक्की 100% आवडेल. ओव्हरऑल दुसरी गोष्ट असं आहे की जसं मी तुम्हाला इथला रेट सांगितला राहण्याचा 1800 ते 2000 आणि जेवणाचे रेट पण खूप कमी आहेत. मी तर म्हणतो काय 300-350 ला काहीतरी व्हेज थाळी येते आणि नॉनव्हेज थाळी येते 400 ते 450 रुपयापर्यंत आणि क्वांटिटी भरपूर असं मित्रांनो. म्हणजे मी तर म्हणतो की आमच्या 2 थाळीमध्ये आमच्या 3 जणांचं जेवण होऊन जातं असं आहे. तर तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की आम्हाला सांगा आणि तुम्ही आमच्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही असेच फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय बाय.